हॅलो फ्रेंड्स, PDCC बँक या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे आणि शिफ्ट 1चा पेपर झालेला आहे। तर विद्यार्थी मित्र, आपले जेवढेही स्टुडंट्स आहेत त्यांना मी ऑलरेडी ग्रुपवर टाकलेलं होतं की तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला कोणते प्रश्न विचारण्यात आले, मेमरी बेस्ड क्वेश्चन तुम्ही मला सेंड करायचे। लक्षात घ्या, एक्झॅक्ट प्रश्न त्यांनी सेंड नाही केले, परंतु जे प्रश्न सेंड केले त्यातून आपण MCQ स्वरूपात तो प्रश्न फ्रेम केला आहे, जेणेकरून ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना एक रूपरेखा भेटेल की कसा या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल। व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे। त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो जेही आपल्याला MCQ समजणार आहे ते त्या ठिकाणी आपण अपडेट करणार आहोत, तर तो व्हॉट्सअप ग्रुप लगेचच जॉईन करून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा बँकिंग अवेअरनेसवर कोणकोणते प्रश्न आले होते ते बघूयात। IFSC कोडमध्ये किती अंक किंवा अक्षरे असतात असा एक प्रश्न विचारण्यात आला होता। बेसिक प्रश्न आहे, प्रत्येक बँकेला IFSC कोड असतो, तो किती असतो। जर आपण बँकिंग अवेअरनेसचं जर आपले व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये हा ऑलरेडी प्रश्न आपण कव्हर केला आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक C 11। आता पुढची जी शिफ्ट आहे त्याला असा प्रश्न विचारू शकता की IFSCचा फुल फॉर्म काय तो माहीत पाहिजे, खाली कमेंट करून द्या। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन कधी झाले हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता। ऑप्शन आहेत 1947, 1955, 1969 की 1980। तर लक्षात घ्या, हे जे भारताचं सर्वप्रथम नॅशनलायझेशन हे 1969मध्ये झालेलं आहे। त्यानंतर ज्या बँका आहेत, SBI झालं, स्टेट बँक ऑफ इंडिया, याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फुल फॉर्म आहे RBIचा फुल फॉर्म रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याची जी स्थापना आहे ती कधी झाली हे तुम्हाला माहीत पाहिजे। त्यानंतर त्याचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहेत। असे जे प्रश्न आहेत ते तुम्ही आता कव्हर करत चला। स्विफ्ट कोडचा वापर कोणत्या व्यवहारात होतो, तर लक्षात घ्या, हा जो स्विफ्टचा वापर आहे तो आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी होतो। स्विफ्टचा फुल फॉर्म आपल्याला माहीत पाहिजे, RTGSचा फुल फॉर्म माहीत पाहिजे, NEFTचा फुल फॉर्म माहीत पाहिजे, हे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत। तर लक्षात घ्या, परीक्षेच्या अनुषंगाने आपण तुमच्यासाठी 2000+ इम्पॉर्टंट MCQ या ठिकाणी तयार केले आहेत आणि 61 ऑनलाईन टेस्ट आहेत। प्राईज आहे 249। जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता। सुरुवातीला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, OTP मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP येईल, हा कोर्स परचेस करायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला काय काय भेटेल तर कोर्स परचेस केल्यानंतर ह्या 3 फोल्डर ओपन होतील। पहिल्यांदा E-बुक PDF, ऑनलाईन टेस्ट आणि स्पेशल इम्पॉर्टंट PDF। स्पेशल इम्पॉर्टंट PDF आता आपण ॲड केलं आहे, कारण की जसे प्रश्न विचारले जात आहेत ते प्रश्न ह्या ठिकाणी आपण ॲड केले आहेत। जे E-बुक PDF आहेत त्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहेत तर लक्षात घ्या, मागील प्रश्नपत्रिका, कृषीविषयक ज्ञानो, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था तांत्रिक, अर्थव्यवस्था, संगणक, बँकिंग अवेअरनेस, सहकार व कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था हे आपण या ठिकाणी E-बुकच्या माध्यमातून देत आहोत। ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला कॉम्प्युटरच्या 12 टेस्ट आहेत, अर्थव्यवस्थेच्या 10, करंट अफेअरच्या 25 टेस्ट या ठिकाणी आहेत, बँकिंग अवेअरनेसच्या 9 टेस्ट, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 5 टेस्ट आणि सब्जेक्टिव्ह मराठी ग्रामरच्या 31 टेस्ट तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत। त्यानंतर आता स्पेशल इम्पॉर्टंट PDF तुम्हाला काय काय देत आहोत, पुस्तक आणि लेखक, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पुस्तक लेखक, टोपण नावे, पुस्तक लेखक, म्हणी व त्यांचे अर्थ, माहिती अधिकार, जनगणना, घटना दुरुस्ती। त्यानंतर खेलो इंडिया गेम्स, अवॉर्ड्स, केंद्रीय अर्थसंकल्प, भारतातील सण उत्सव, नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांचे प्रमुख आणि मुख्यालय। आता बघा, आंतरराष्ट्रीय संस्था खूप महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आगामी झालेले खेळ, पुस्तक लेखक, महत्त्वाचे प्रश्न, भारतातील रामसर स्थळांची यादी, वारसास्थळांची यादी, महत्त्वाचे GI टॅग्स, महत्त्वाचे क्रीडा स्पर्धा, महत्त्वाचे शिखर परिषदा, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत। 249चं पॅकेज घ्या। जर तुम्हाला अजून प्रश्न पाहिजे असेल तर 19,000चं प्रश्नांचं पॅकेज आहेत, प्राईज आहे 499। ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। हे ऑफरमध्ये फक्त 399ला भेटते। तुम्हाला कोणता पॅकेज घ्यायचा तो तुम्ही या ठिकाणून घेऊ शकता। यानंतर पुढील प्रश्न होता, UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस व्यवहारात VPAचा फुल फॉर्म काय असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता। माहीत पाहिजे, VPAचा जो फुल फॉर्म आहे तो आहे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस। यानंतर पुढील, पानिपत या साहित्याचे लेखक कोण, बघा पुस्तक आणि लेखक यावर प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे तो देखील टॉपिक आपण जे स्पेशल PDF आहेत त्यामध्ये ॲड केला आहे। याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ विश्वास पाटील। त्यानंतर चेक बाउन्स झाल्यास शिक्षक कोणत्या कायद्यानुसार होते असा एक प्रश्न होता, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C NI ॲक्ट 1881। याचा फुल फॉर्म आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881। पुढील प्रश्न, हरित क्रांती भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली,
बघा, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ना, त्यावर देखील प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्यात आला होता. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 1965. तुम्ही जेवढेही प्रश्न बघतायत ते सगळे आपले मटेरियलमधीलच प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. एका दुसरा बाहेरचा प्रश्न येऊ शकतो, परंतु मॅक्झिमम प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन प्रामुख्याने कोणत्या पिकांवर लक्ष केंद्रित करते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गहू, तांदूळ आणि डाळी. पुढील प्रश्न, गोलपिठा या कविता संग्रह कोणाचा आहे? गोलपिठा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे. पुढील प्रश्न, वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात? तर वित्त आयोगाची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ही जी योजना आहे ती 2016मध्ये सुरू झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, हरित क्रांतीत कोणत्या प्रकारच्या बियाण्यांचा वापर केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उच्च उत्पादकता बियाणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, खाली जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याला जॉईन करून घ्या. आता जेवढेही प्रश्न आपल्याला कळत चालतील, आता लक्षात घ्या, व्हिडिओ तयार करण्यापर्यंत जे प्रश्न होते ते आपण कव्हर केले, परंतु यानंतर जे प्रश्न येतील ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले जातील. तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे, कारण की पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या माध्यमातूनच भेटणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झालं? तर हे जे अभियान आहे ते 2005मध्ये सुरू झालेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर सांगा, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 24 डिसेंबर रोजी. आणि जर तुम्हाला एकाच वेळेस चालू घडामोडींची प्रॅक्टिस करायची असेल तर लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्याच्या आपण शॉर्ट्स बेसिसवर म्हणजे रील्सच्या माध्यमातून करंट अफेअर्स तयार केले. 10 प्रश्न आहेत. त्याकरता तुम्ही डेली करंट अफेअर्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, त्यावर जा आणि त्यावर जेवढे रील्सच्या माध्यमातून प्रश्न असतील ते तुम्ही त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. नक्की फायदा होईल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला? योग्य उत्तर आहे प्रवरानगर या ठिकाणी. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि नव्याने तयार झालेला जिल्हा जो आहे तो आहे पालघर. म्हणजे भूगोल या टॉपिकवर देखील प्रश्न विचारले जात आहेत. महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्डे, तिकिटे इत्यादीचे छपाई खालीलपैकी कोठे होते? तर लक्षात घ्या, नाशिक या ठिकाणी ही छपाई चालते. पुढील प्रश्न, 2025मध्ये कोणत्या राज्याने हर घर जल योजना सर्वप्रथम पूर्ण केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा. यानंतर पुढील प्रश्न, भारत सरकारने 2025मध्ये कोणता नवीन पोर्टल लॉन्च केला आहे शेतकऱ्यांसाठी? तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी, किसान पोर्टल. पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने 2025मध्ये डिजिटल भारत 3.0 प्रकल्प सुरू केला? त्यामुळे करंट अफेअर खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जे मटेरियल डिझाईन केलं त्यावर करंट अफेअरचे मी तुम्हाला 25 टेस्ट देतो आहे. 2025मधील करंट अफेअरच्या 25 टेस्ट, 250+ प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुमचं करंट अफेअर त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मिटी. पुढील प्रश्न, संगणकाला टेलिफोन लाईनशी जोडणारे उपकरणाचे नाव काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोडेम. संगणक टॉपिक आपण बघतो आहोत आणि संगणकावर आपल्याकडे 400 प्रश्न आपण ऑलरेडी ते जे मटेरियल आहे त्यामध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केले, ते सर्व प्रश्न तुम्हाला वाचून जायचे आहेत. त्यानंतर संगणक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? सांगा, कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2 डिसेंबर रोजी. पुढील प्रश्न, लॅन हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर ते आहे लोकल एरिया नेटवर्क. पुढील प्रश्न, आंबट ओला म्हणजे काय? आंबट ओला म्हणजे काय? तर अर्धवट वाळलेला. पुढील प्रश्न, अरज म्हणजे काय? अरजचा अर्थ काय होतो? ऑप्शन आपण रीड करू शकता. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, ज्यास कधी म्हातारपण येत नाही असा. आणि मराठी व्याकरण देखील मी आता नव्याने जो पॅकेज आहे 249चा त्यामध्ये ॲड केला आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल. उंटावरचा शहाणा याचा अर्थ ओळखा. योग्य उत्तर आहे मूर्खासारखा सल्ला देणारा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1881मध्ये. तर आपल्याला अजून प्रश्न माहीत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे देखील प्रश्न मला पाठवू शकता. माझा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे तो आहे 9356256034. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला थोडाच कालावधी बाकी आहेत आणि जर तुम्हाला परीक्षेच्या आधी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या जर तुम्ही वाचून गेले तर नक्की तुम्हाला फायदा होईल. लक्षात घ्या, 250 रुपयाकडे बघू नका. तो जो तुमचा 1 मार्क आहे तो अगदी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही काय करतो आहे, जसे इम्पॉर्टंट गोष्टी आम्हाला वाटतील त्या तुम्हाला हा जो पॅकेज आहे 249चा त्यामध्ये आपण ॲड करत चाललो आहोत. त्यामुळे मनात शंका बाळगू नका, तुम्ही आत्ता घेतला नंतरचे प्रश्न ॲड होतील का? तर नवीन प्रश्न आपण यामध्ये अजून ॲड करणार आहोत. 2000+ प्रश्न आहेत. PDF स्वरूपात तुम्हाला भेटेल
ॲपमध्ये तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही डाउनलोड देखील करू शकता. ॲपमध्येच डाउनलोड होईल. नेट जरी बंद असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. 61 ऑनलाईन टेस्ट आहेत. टेस्टमध्ये टायमर प्रोव्हाइड केला आहे, ज्यामुळे टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो रँक देखील कळेल. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. किती वेळेस तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. तुम्ही हा कोर्स परचेस केला, व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत आहे. म्हणजे आज परचेस केला म्हणजे काय नुकसान नाही तुमचं. बाकी एक्झामसाठी तुम्ही नक्की याचा वापर करू शकता. यामध्ये बघू शकता ई बुक आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, स्पेशल PDF आहेत. नक्की तुमच्यासाठी फोल्डर वाईज आहे, म्हणजे तुम्हाला नक्की या ठिकाणी कमी वेळात सराव होईल. आणि हे जे पॅकेज आहे 19,000 प्लस प्रश्नांचं 399 रुपयामध्ये भेटेल. याकरता तुम्हाला कोड यूज करायचा आहे PDCC100. 399ला हे पॅकेज भेटेल. परंतु यामध्ये तुम्हाला 250 प्लस ऑनलाईन टेस्ट कव्हर केले आहेत. या ठिकाणी बघू शकता सामन्यांचे 4700, चालू घडामोडी 6000, मराठी व्याकरण, कृषी शिक्षक ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, मागील परीक्षेत प्रश्नपत्रिका, इंग्लिश ग्रामर, म्हणजे होल पॅकेज हे 250 प्लस ऑनलाईन टेस्ट हे प्रश्न, म्हणजे नक्कीच तुम्हाला बाकी एक्झामसाठी याचा फायदा होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे, ज्यावर आपण पुढील सेटमध्ये कोणते प्रश्न विचारले ते आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. तसेच जे आपलं डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून घ्या. आणि त्यावर जो आपण ऑगस्ट महिन्याचा चालू घडामोडीचा व्हिडिओ टाकला आहे तो लगेचच या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. थँक्यू.